रामकृष्ण हरी मित्रांनो, तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये विचारलं होतं की पुढच्या रानाला वासरू बाहेर पडते तर काय करायचं. मुद्दाम म्हणून आज व्हिडिओ पार पुढच्या टोकावरून काढतोय, एकदम शेवटच्या, की आपण त्याच लक्षाला फेरा काढतोय आणि बिना नथनीचा फेरा काढतोय. मित्रांनो महत्वाचं म्हणजे बघा, वासरू कसं एक नंबर पळते, अजिबात कुठं त्यांनी ओढलंय का बाहेर थोडं तरी. अख्खं पुढचं जवळजवळ 1100 फुटाची आपली वरपर्यंत फाटी आहे, त्याने पूर्ण फेरा वस्तूपर्यंत कुठं बाहेर ओढलेलं नाही. आता हा फेरा झाला, त्याचा ओपनला पण फेरा लवकरच दिसेल तुम्हाला 2-4 दिवसामध्ये. त्याच्यानंतर मग पवनीला गेलो आणि पवनीला इकडं बारका आपला चिक्या आणला होता, माळशिरस वरून आलेला आपल्याकडे जो चिक्या आहे त्याला मग पवनीला आणला होता. पवनी त्याची झाली. त्याच्यानंतर जो वाकडवरून आलेला सर्जा आहे, मी तुम्हाला विचारलं होतं त्याचा एका पायाचा जरा प्रॉब्लेम आहे, त्याला काय उपाय वगैरे आहे का, कसं काय करायचं. तर त्याचा पण आपण लवकरच फेरा काढणार आहे. त्याचा काही फेरा नाही काढला, त्याला पवनी घालून घेतली. आणि नंतर पंढरपूरवरून आलेला आदत आपल्याकडे जवळजवळ आता 1.25 महिना झाला आपल्याकडे आलेला हिरा. तर हिराला पण पवनी घालून घेतली. हिराचा आपल्याला ओपन फाटीला फेरा काढायचा 1-2-3 दिवसामध्ये, तो त्याचा पण रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहे. इकडे सांगलीहून आलेला जो शेरा आहे तो तशीच नाटकं कायम कंटिन्यू चालू होती त्याची. 1-2-4 मिनिटांनी परत गुडघा टिकून बसायचा, मग त्याचा डायरेक्ट फेरा काढून बघायची की फेरायला पळतो का. त्यानंतर मग इकडं बावधनवरून जो राणा आलेला होता आपल्याकडे, तर बावधनचा राणाचा फेरा काढायला घेतला आणि राणाला पण नथनी नाही टाकली, कारण पुढचा फेरा आपल्याला ओपन फाटीला काढायचा राणाचा. म्हणून काय म्हणलं, मग ह्या फेरायला त्याला नथनी नको, आणि रामभाऊ सोबत त्याचा त्या फाटीमध्ये फेरा काढायला घेतला. वासरू एक नंबर पळालं. उलटा रामभाऊ थोडा व्हिडिओवाल्याला घाबरून तिकडे सरत होता, त्यामुळे वासरू पण त्याला धरत होतं. एक नंबर शहाणा वासरू पळालं म्हणजे माझ्या माहितीनुसार. मित्रांनो, माझ्याकडे आलेल्या जवळजवळ म्हणजे 10-20 वासरातून एखादंच वासरू फेल जाते, नाही तर प्रत्येक वासरू सरळ कसं होते ते बघण्यासाठी आपल्या आयडियल लवकरात लवकर फॉलो करा. जय श्रीराम.